खरं तर 11 वर्ष माननीय मोदीजींची या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि आपण सर्वजण आपलं अहोभाग्य समजलं पाहिजे की आपण या मोदींच्या कार्यकाळामध्ये काम करतोय. या कार्यकाळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुका होत असताना आज 11 वर्षापूर्वी भारत देश कुठं होता किंवा आपण आपल्या अगदी घरापासून सुरुवात केली, आपल्या मुलांपासून सुरुवात केली, कुठे ना कुठे न कळत आपल्याला कुठला ना कुठला फायदा हा 100% कार्यकर्ता म्हणून आणि जनमानस म्हणून झालेला आपल्याला नक्की दिसेल. आज अनेक योजना आपण बघतो. 11 वर्षापूर्वी आपण खरंच जीपे वापरत होतो का आपण स्वतः? आज जनसामान्य माणूस सुद्धा, एखादी भाजीवाली सुद्धा आज ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करते. हे मोदीजींचं यश आहे आणि हेच 11 वर्षातलं मोदीजींचं कर्तव्य आहे. अनेक योजना त्यांनी या ठिकाणी आणल्या. आज स्किल इंडियाच्या माध्यमातून आज युवकांना परिपूर्णरित्या उभं करण्याचं काम आज मोदी सरकारनं केलेलं आहे. आपण थोडंसं आपल्या रांजणगाव एमआयडीसी, साकड एमआयडीसी परिसरात जर फिरकला तर या महाराष्ट्र सरकारमध्ये अशा अनेक तरुणांना या व्यवसायासाठी संधी मिळालेल्या आहेत आणि त्याचं कारण मोदी सरकार आहे. या ठिकाणी आपल्याकडे इंडस्ट्रीमधले अनेक लोक असतील. माननीय मोदीजींनी एक निर्णय घेतला. तो निर्णय अत्यंत प्रभावी होता. 11 वर्षापूर्वी अनेक कलगीतुरे आहेत, अनेक विषय असे की मोदीजींनी केले पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही. आज समाजसेवा करत असताना आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची सक्षम असावी लागते. कुठलंही काम करत असताना वर्षातही पैशाचा त्या ठिकाणी ज्यावेळेस वापर होतो चांगल्या कामांसाठी, त्याच वेळेस ते काम सक्षमरित्या पूर्ण होत असतं. मला असं वाटतं मोदी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे CSRचा, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. आणि ज्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक मोठ्या कंपनीनं आपल्या भागभांडवलामधला, आपल्या प्रॉफिट मधला काही टक्के रक्कम ही CSR साठी वापरायची. आपल्याला आश्चर्य वाटेल, CSR आता एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतामध्ये खर्च होतोय. आज अनेक चांगले उपक्रम या CSRच्या माध्यमातून उभे राहत आहेत. आज रांजणगाव असेल, चाकण असेल, टाटा सारखी कंपनी असेल, अनेक भागांमधून CSRच्या माध्यमातून सोशल सर्व्हिसेस केली जाते आणि ह्याचं पूर्ण श्रेय हे मोदी सरकारला. आज कोरोना काळामध्ये आपल्याला अन्नधान्य पूर्णपणे देण्याचं काम मोदी सरकारनं केलं. मला आपल्याला आवर्जून सांगायचं, स्किल इंडिया असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना जसं वेगळं काम मोदी सरकारने केलेलं, माननीय मोदीजींनी केलेलं आहे. आज माननीय द्रौपदी मुर्मू ज्या असतील, ज्या एक आदिवासी समाजाच्या भगिनी आहेत, किंवा गोविंदजी असतील, किंवा आपले उपराष्ट्रपती धनगड ह्या असतील, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम मोदीजींनी केलंय. आपण 11 वर्षापूर्वी आपल्या सर्वांना आवर्जून इतिहास सांगावा लागेल. ज्यावेळेस 2014ला पहिल्यांदा हे इलेक्शन डिक्लेअर झालं, मोदीजींचं एक पुस्तक आपण सर्वांनी वाचलं पाहिजे. त्या पुस्तकात अशी माहिती आहे की माननीय मोदीजी 2014चे नक्कीच उमेदवार असतील आणि ते पंतप्रधान होणार. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की 2014चं इलेक्शन आता लागणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला एक चेहरा त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि तो मोदींचा असेल आणि मोदींचा चेहरा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा आनंद कुणाला झाला होता? तो काँग्रेसला झाला होता. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पेढे वाटले गेले होते. का निर्णय झाला? त्याआधीच गोध्रा हत्याकांड झालं होतं आणि गोध्रा हत्याकांडामध्ये सातत्याने माननीय मोदींचं नाव येत होतं. त्यामुळं काँग्रेसला असं वाटत होतं, खास करून सोनिया गांधींना असं वाटत होतं, हे नाव आलं तर देशामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टी झोपेल आणि मोदींचं नाव त्यांना अपेक्षित होतं. आणि मोदींचं नाव आल्यानंतर सगळ्यात मोठा जल्लोष हा काँग्रेसने केला होता. कारण का? त्यांना अपेक्षित असलेलं पंतप्रधान पदासाठी नाव आलेलं होतं. पण झालं उलट. आणि आज परिस्थिती अशी आहे की आज मोदींचं नाव क्षणोक्षणी त्यांना घ्यावं लागतं आणि मोदींचं नाव जर गेलं तरच खऱ्या अर्थानं काँग्रेस या भारतात उभी राहू शकते. हे आज काँग्रेसला कळलेलं आहे. आज आश्चर्य वाटेल, मोदीजींनी एवढं प्रचंड मोठं काम केलंय की आज प्रत्येक ठिकाणी रोड असतील, रस्ते असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात केले. सगळ्यांना माहिती आहे, राहुल गांधींनी एक पदयात्रा काढली. ती पदयात्रा पूर्ण भारतामध्ये निघाली. त्याच्या आधी त्यांनी पदयात्रा काढली होती, पण त्या पदयात्रामध्ये ते आधीच्या पदयात्रेमध्ये जास्त किलोमीटर चालू शकले नाही आणि कमी वेळात ती पदयात्रा त्यांनी पूर्ण केली नाही. याचं श्रेयही माननीय मोदी सरकारला जातं. कारण मोदीजींनी ज्या पद्धतीनं रोड डेव्हलप केले त्याच रोडवर राहुल गांधी चालले आणि त्याच्यामुळे त्यांची पदयात्रा पूर्ण झाली. हेही आपल्याला काँग्रेसला ठणकावून सांगावं लागेल.
ज्या वेळेस 11 वर्षापूर्वी हे रोड खड्डे खुड्डे होते, लोकांना चालता येत नव्हतं, त्यावेळेस ह्या पदयात्रा 1 तासाच्या पदयात्रा 4-4 तास चालायचा. आज काँग्रेसलाही कळलं पाहिजे की तुमची पदयात्रा का सक्सेस होतीये, तर मोदीजींनी घरोघरी रोड आपल्या संपूर्ण शहरांमध्ये, संपूर्ण गावांमध्ये पसरवलेले आहेत. आज अनेक अशा गोष्टी आहेत. आज आपण बघतो एज्युकेशन मध्ये एक वेगळी घटना आपण पाहिलेली आहे. मी स्वतः एज्युकेशन मध्ये काम करतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आज भारतामध्ये आणली, ती इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न सगळीकडे होत आहेत. महाराष्ट्रात आज हे सरकार आलंय आणि हे सरकार आल्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च होती. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मोदीजींचं किती बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष आहे. आज आपल्यामध्ये अनेक मुलं आहेत की ज्यांना इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, पण प्रत्येक मुलामध्ये काही ना काही कला असते. जेव्हा एखादा मुलगा MBBS ला जातो, पण त्याला त्या ठिकाणी चित्रकला हा विषय नसतो. त्याला जर समजा त्या ठिकाणी गाण्याची आवड आहे, पण त्या MBBSच्या सिलेबस मध्ये गायचा विषय नसतो. पण ह्या NEP मुळे आपल्या मुलांनी कुठेही ऍडमिशन घेतलं तर आपल्याला आवडणारा एखादा विषय त्या सिलेबस मध्ये इन्क्लूड होणार आहे. असे छोटे छोटे विषय या NEP मध्ये आलेले आहेत. त्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सारखं अनेक अखंड काम या सरकारने केलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज G20 सारख्या देशाचं प्रतिनिधित्व आपण करतोय. आज आमच्या एकाही खासदारावर, एकाही मंत्र्यावर केंद्रातल्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही. हा सगळ्यात मोठा सक्सेस हा कुणाचा असेल तर मोदी सरकारचा आहे. आज हिंदू धर्मासाठी काम करणारं, रक्षण करणारं आमचं मोदी सरकार, ज्या वेळेस त्या दिल्लीमध्ये अनेक नावं त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची होती, ज्याला अकबर रोड म्हटलं जायचं, त्याला आज राजपथ म्हटलं जातं. हे श्रेय कोणाचं असेल तर हे मोदी सरकारचं श्रेय आहे. आज संविधानासारखा विषय आहे. आज संविधान मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे केलं ते सर्व काम माननीय मोदीजी करतायत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपवण्याचं काम काँग्रेस सरकारनं इंदिरा गांधींच्या काळापासून केलं होतं आणि तेच काम आज माननीय मोदी सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पोहोचवण्याचं काम आज खऱ्या अर्थानं 11 वर्षात झालेलं आहे. कालच आपले होळकरांची जयंती झाली. अहिल्यादेवी होळकर अनेक लोकांना कालच्या जयंतीमुळे पहिल्यांदा कळले, भारतामध्ये एक महाराष्ट्रातली एक स्त्री संपूर्ण भारतामध्ये तिचं मोठ्या प्रमाणात जनजागरण होत आहे, त्या मोठ्या प्रमाणात एक सन्मान होतोय. हे पहिल्यांदा कशामुळे घडलं तर मोदी सरकारमुळे घडलं. मित्रांनो लक्षात घ्या की मोदी सरकार आहे तर मुमकिन आहे. एवढंच काय सगळ्यांना माहिती आहे, रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं आणि त्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये माननीय मोदीजींनी मध्यस्थी केली. अनेक आपले विद्यार्थी त्या ठिकाणी अडकलेले होते. मी वेळोवेळी हे उदाहरण देतो. मला अत्यंत आनंद वाटतो, शाहूनगर संभाजीनगर मधले आमचे विद्यार्थी ज्यावेळेस अडकले त्यांना आणण्याचं कामही आपण केलं. ज्यावेळेस युक्रेनमध्ये 2 मुली त्या ठिकाणी अडकल्या होत्या आणि भारतातल्या मुली होत्या, त्या पाकिस्तानाच्या मुली होत्या आणि त्या ठिकाणी अडकल्यानंतर बॉम्बगोळे पडत होते आणि त्या मुली खाली अडकलेल्या होत्या. पण त्यांना बाहेर कसं काढायचं, पण ते युद्ध काही काळासाठी थांबवलं गेलं का, तर भारतातले विद्यार्थी मुलं मुली बाहेर काढली जाते. आणि मग ती सूचना आली, भारतातले सगळे मुलं बाहेर या. बाहेर कसे येणार, तर भारतातल्या मुलांनी तिरंगा घेऊन बाहेर या. तिरंगा त्या ठिकाणी दिले गेले आणि भारतातली एक मुलं बाहेर यायला लागली. तिरंगा बघून, पासपोर्ट बघून मुलांना सोडत होते. पाकिस्तानाच्या एका मुलीने भारतीय मुलीला विचारलं की मी पण ताई तिरंगा धरू का हातात, आणि तुमचा तिरंगा, मी पाकिस्तानी मुलगी पण तिरंगा धरला तर मला बाहेर सोडतील का? ते म्हणले 100% सोडतील. काय आश्चर्य, तीही मुलगी पाकिस्तानी मुलगी तिरंगा धरला आणि त्या रशियाच्या युक्रेनमधून ती बाहेर पडली. आल्यानंतर त्या मुलीने तुला विचारलं की कसं काय घडलं, ती म्हणली आमचा पंतप्रधान सक्षम आहे, आम्हाला त्यांनी बाहेर काढलंय म्हणून तुला या ठिकाणी आम्ही तुला बाहेर काढू शकतो. लक्षात घ्या की आपला नेता जर सक्षम असेल तर भारत सक्षम होऊ शकतो. आणि म्हणूनच मला जास्त वेळ न घेता आपल्याला एवढं सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नेमकं 11 वर्षात मोदीजींनी काय काम केलं हे तपासणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे तपासत असताना मला असं वाटतं येणारी 3 महिन्याची आपल्या लागलेली निवडणूक आहे, यासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या होणार आहेत. मी जे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांना सांगू इच्छेन, तुम्हाला खऱ्या अर्थानं जर ही निवडणूक जिंकायची असेल तर पुढच्या 3 महिन्यामध्ये मोदी सरकारच्या काळात ज्या ज्या छोट्या योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याची यादी आपण बनवा. अगदी उज्ज्वल गॅस योजना असेल, आपण महिलांना, त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या गरोदर महिलेला ज्यावेळेस आपत्ती झाले त्यावेळेस त्यांनी घेतलेली योजना असेल, आज त्या ठिकाणी त्या महिलेने त्या अकाउंटला पैसे असलेली लाडकी बहिणीची योजना असेल, या योजना जरी आपण नीट शोधून काढल्या आणि त्यांना आपण सांगितलं की ह्या योजना भारतीय जनता पार्टीमुळे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे, माननीय नरेंद्रजी मोदीमुळे आणि माननीय
देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे मिळालं तरी तुमचं 4-5 हजार मतदान त्या ठिकाणी फिक्स होऊ शकतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत आपण आलेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टी सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 100% हे येणार आहे.